कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाचे निवेदन, कठोर कारवाईची मागणी। सोशल मीडियावर नाझिया इलाही खान यांनी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह व निंदनीय वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव स्थानिक पोलीस ठाण्यात एकत्र झाले। संबंधित महिलेविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत त्यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन सादर केले। निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की हजरत मोहम्मद पैगंबर हे केवळ मुस्लिम समाजाचेच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी आदर्श व पूजनीय व्यक्तिमत्व आहेत। त्यांच्याबाबत करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना तीव्रपणे दुखावल्या असून अशा प्रकारची विधाने सामाजिक सलोखा बिघडवणारी व शांततेत बाधा आणणारी असल्याचे समाज बांधवांनी म्हटलं आहे। प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित महिलेविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या कृत्यांवर कठोर प्रतिबंध घालण्यात यावा अशी मागणी मुस्लिम समाजानं प्रशासनाकडे केली आहे। यावेळी चिखली रोडवरील श्री भगवान बाबा चौकीतून मुस्लिम समाजाच्या वतीने शांततापूर्ण मूक मोर्चा काढण्यात आला। त्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन निषेध व्यक्त करत निवेदन सादर करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते। निवेदनावर अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्याही घेण्यात आल्या। आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद गुलाम अहमद, देऊळगाव राजा, बुलढाणा।